नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ईश्वरी घरी आलेली असते, तर ईश्वरीचे बाबा आता तिच्यावर ओरडत असतात. रात्रभर तू कुठे होतीस आणि तुला उशीर होणार आहे, हा निरोप सुद्धा मला दुसऱ्याकडून मिळाला. तेव्हा आता ईश्वरीची आई म्हणते, पण आली ना ती सुखरूप. तेव्हा आता ईश्वरीचे बाबा लगेच म्हणतात की हो, ते तर बरंच आहे. आपला जो भरोसा आहे ना हिच्यावर, तो फक्त तोडला नाही पाहिजे तिने. भरोसा असा गृहीत धरता कामा नये ना. म्हणून आता ईश्वरीला काय बोलावं काही सुचत नसतं. म्हणजे तिचे बाबा तिचं आता बोलणं ऐकूनच घेत नसतात. बाबा थांबा ना, ऐकून तर घ्या माझं. पण तिचे बाबा न ऐकता असेच निघून जातात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, बाबा थांबा ना. पण आता ईश्वरीचे बाबा रागारागातच तिथून निघून जातात. तेव्हा आता ईश्वरी तिच्या आईला म्हणते, आई हे काय झालं? अगं मी काहीच नाही केलं, गाडी बंद पडली होती. ती समजवायचा प्रयत्न करते, पण आता सुप्रिया म्हणते, हे बघ बाळा, शांत हो, आधी रडू नको, शांत हो. तर आता दुसरीकडे अर्णवच्या घरी सगळेजण जेवणाला बसलेले असतात. तेव्हा आता आजी म्हणते, अर्णव, चिंटू आता जो निर्णय घेईल ना तो मीच घेणार तुझ्या लग्नाविषयी. तेव्हा आता अर्णव म्हणतो, आजी तू काही ठरवलं ना ते मी एक्सेप्ट करेल, पण लग्नाविषयी मी अजिबात एक्सेप्ट करणार नाही. कारण लग्नाचा निर्णय मीच घेणार आहे. तू काहीही सांगशील आणि ते मी एक्सेप्ट करेल असं काही नाही आहे. तेव्हा आता हे ऐकून आजीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तर लावण्य आणि वल्लरीलाही खूप मोठा धक्का बसतो. तर मंडळी आता लावण्य म्हणते, आता सगळ्या आपल्या प्रयत्नांना पाणी फिरलं याने. आता आजी म्हणते, चिंटू तू काय बोलतोय? आजपर्यंत तू माझं ऐकत आला तू आणि लग्नाविषयी माझं ऐकत नाहीये तू. अर्णवचं आता असं बोलणं ऐकून आजीला तर खूप मोठा धक्का बसलेला. अर्णव आता आजीला सांगेल का ईश्वरी बाबतीत की माझं लावण्यावर नाही तर ईश्वरीवर प्रेम आहे, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. आणि आजी आता या प्रेमाला होकार देईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.